तर मंडळी, आज मी रानभाजी भारंगी बनवणार आहे. तर मी ही भाजी जंगलातनं काढून आणलेली आहे. तर ही भाजी ना फक्त जून, जुलै, ऑगस्टपर्यंतच मिळते. पावसाळा सुरू झाला की ही भाजी लगेच आपल्याला 8 दिवसात तरी मिळते. तर आता मी ही काढून आणलेली आहे. हे बघा, ही अशी कोवळी भाजी आहे. हे जे पुढचे जे तुरे असतात, म्हणजे ही कोवळी जी पानं असतात ना, त्यांचीच भाजी केली जाते. मग ती जून पानं असतात पाठीमागची, त्यांची भाजी केली जात नाही. पण ही भाजी अजूनही मागची पानं कोवळी आहेत, कारण ही नुकतीच भाजी लागलेली आहे. तर आता काय होतं, आता 1 महिन्यात म्हणजे आपण जून जुलैपर्यंत ह्याच्या पानांची भाजी करतो आणि ह्यानंतर ह्याला फुलं फुलतात. ब्ल्यू कलरची म्हणजे निळ्या कलरची फुलं असतात. मग त्या फुलांची सुद्धा आपण भाजी करतो. ती पण हे सुद्धा झाड असं आहे की ह्या झाडामध्ये एवढे औषधी गुणधर्म आहेत की वर्षातनं आपण एकदा तरी ही भाजी खावी. तर ही भाजी औषधीसुद्धा आहे आणि आरोग्यालासुद्धा अतिशय उपयुक्त आहे. याच्या प्रत्येक झाडाच्या खोडाचा सुद्धा उपयोग, पानांचा सुद्धा उपयोग केला जातो. तर ह्या भाजीमध्ये अनेक प्रकारचे आजार बरे करण्याची ताकद असते. सर्वात म्हणजे आपल्या पोटाचे जे विकार असतात ना, ते ह्या रानभाजीच्या खाण्याने बरे होतात. तर ही भाजी आता मी काढून आणलेली आहे. तर मी ही साफ करून घेतलेली आहे. हे बघा, हे त्याची जी कोवळी हे आहेत ना, हे तुरे आहेत, ते मी आता काढून घेतलेले आहेत. आणि ही पानंसुद्धा, तर ही पानंसुद्धा कोवळी आहेत. तर मी आता काय करते, ही भाजी स्वच्छ धुवून घेते आणि एकदम बारीक कापून घेते. त्यानंतर मी ही भाजी कशी बनवायची तेही तुम्हाला दाखवते. तर ही जी भाजी आहे ना, ती मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे. तर आता ही भाजी मी कापायला घेते. तरी एकत्र करायची आणि कापून घ्यायची, एकदम बारीक अशी कापायची. तर मी ही आता कापून घेते. मी हे सुरीने कापणार आहे, तुम्ही वेळीवर कापू शकता. ही भाजी ना डोंगरात, जंगलात किंवा रानात वगैरे मिळते. ती फक्त पावसातच मिळते. तर हे बघा, ही अशी एकत्र करून ती बारीक कापून घ्यायची. ही देठ आहेत, मी काढली आहेत, तरी पण ती मी टाकून घेते. तर या भारंगीची भाजीची जी झुडपं असतात ना, ती 3 ते 5 फूटच वाढतात. आणि हिच्या पानांचं जसं पानांमध्ये जसे औषधी गुणधर्म आहेत, तसे ह्याच्या फुलामध्ये सुद्धा औषधी गुणधर्म आहेत. आणि फुलांची सुद्धा भाजी खूप छान लागते. ह्या भारंगीच्या ज्या पानं आहेत ना, त्यांचा लेप डोकेदुखीसाठी काढला जातो. त्यामुळे डोकंसुद्धा आपलं शांत होतं. तसंच आपल्या डोळ्यांची जर आग होत असेल तर त्याच्यासाठी सुद्धा याचा वापर करतात. म्हणजेच आपल्या डोळ्यांचा जो दाह असतो ना, तो कमी केला जातो. उष्णतेचा त्रास वगैरे आपल्याला होतो उन्हाळ्यात, मग ही भाजी खाल्ली की तो जो दाह असतो तो कमी केला जातो. तसंच ही भाजी जी असते ती आपली भूकसुद्धा वाढवते. तसेच पोटात जर आपल्या कुमी झाले वगैरे असतील तर ते सुद्धा ह्या भाजीच्या सेवनाने कमी होतात. परत आपल्या अंगाला वगैरे कुठे सूज वगैरे आली असेल तर त्यासाठी सुद्धा ही भाजी अतिशय उपयुक्त आहे. आणि ही आपण वर्षातनं एकदा तरी, म्हणजे आता ह्याच सीझनला ती भाजी मिळते. जंगलात, तुमच्या तिकडे जंगलात मिळेल किंवा शेताच्या बांधावर सुद्धा मिळते, नदीच्या किनारी मिळते. आणि आता ही भाजी मार्केटमध्ये सुद्धा येते. म्हणजे ज्या शेतातल्या ज्या बायका आहेत किंवा ते घेऊन येतात. तर ही भाजी अतिशय पौष्टिकसुद्धा आहे, औषधी गुणधर्माची सुद्धा आहे. त्यामुळे ही भाजी तुम्ही नक्कीच
हे करा, एकदा तरी तिचं सेवन करा. तर आता मी अशा प्रकारे ही भाजी ना कापून घेते. तर ही भाजी ना मी हे बघा एकदम बारीक अशी कापून घेतलेली आहे. हे बघा. तर मी आता काय करते, इथे मी कढईमध्ये पाणी घेतलं आहे, उकळत ठेवलं आहे. तर त्याच्यामध्ये मी हे थोडंसं मीठ टाकते आणि ही भाजी एक 5 मिनटं मी बॉईल करून घेणार आहे. कारण जास्त पण बॉईल करायची नसते, कारण आतमधले जे पौष्टिक गुणधर्म आहेत ते सगळे मग पाण्यावाटे निघून जाणार. तर ही भाजी थोडी कडवट असते, त्यामुळे ती काय करायचं, थोडीशी, आणि पावसाळ्यात उगवणाऱ्या या भाज्या ज्या आपल्या जमिनीतनं येतात त्यामुळे त्या थोड्याशा जर उकळून घेतल्या तर त्याच्यावर जे काही कुठे कीटकनाशक वगैरे काय असतील, कीटक वगैरे, तर ते सगळे आपल्या पाण्यावाटे निघून जातात म्हणजे उकळल्यावर. म्हणून ती एक 5 मिनटं उकळून घ्यायची, उकळल्यावर थोडीशी ती पिळून घ्यायची. तर आता मी एक 5 मिनटं ही भाजी उकळून घेते. तर आता 5 मिनटं झालेली आहेत आणि हे बघा ही आपली भाजी म्हणजे 50% ही शिजलेली आहे. हिला जास्त शिजवायला द्यायचं नाही, जास्त शिजवला की हिचा कलर पण म्हणजे काळा काळा होतो आणि ह्यातले जे पौष्टिक गुणधर्म आहेत ते सगळे. तर आता मी काय करते, ही जी भाजी आहे ना त्यातलं मी पाणी काढून, तर ती भाजी होती ना त्यातलं मी पाणी काढून पाणी दाबून घेतलं आहे. हे बघा अशा प्रकारे ही भाजी झालेली आहे. आणि मी ह्या भाजीसाठी जे साहित्य वापरणार आहे ते काही फार जास्त नाही आहे. हे मीठ आहे, मीठ थोडंसं आपण भाजीत घातलेलं आहे. हे 2 छोटे कांदे बारीक कापून घेतलेले आहेत. हे खोबरं आहे, हा हिंग आहे आणि हे लाल तिखट आणि हळद. तर त्या भाजीमध्ये मी ही डाळ घालणार आहे. तर ह्याच्यामध्ये ना आपण तुरीची डाळ घालतो, ती अतिशय छान लागते. म्हणजे चण्याची किंवा मुगाची डाळ घालण्याऐवजी तुम्ही तुरीची डाळ घालून एकदा ही भाजी बनवून बघा. तर मी ही डाळ काय केलेलं आहे, 1-2 तासापूर्वी ही डाळ मी भिजत घातलेली. तर ही डाळ मी घालून भाजी बनवणार आहे. तर आता काय करते, मी ही डाळ पाण्यातनं काढून घेते आणि भाजी फोडणीला घालते. तर आता मी भाजी बनवायला घेते. तर इथे मी ही कढई ठेवली आहे. कढईमध्ये मी हे सूर्यफुलाचं तेल घालून घेते आणि तेल जरा तापू देते. तर आता आपलं हे तेल आहे ना ते तापत आलं आहे. तर त्याच्यामध्ये हा कांदा घालून घ्यायचा. तर आम्ही आता कांदा घालून घेतला आहे. त्याच्यामध्येच मीठ टाकायचं म्हणजे आपला कांदा पण लवकर शिजला जाईल. 1-2 मिनटं शिजू द्यायचा हा कांदा. आणि ही तुरीची जी डाळ आहे त्यातलं मी पाणी काढून घेतलं आहे, तर ती घालून घ्यायची. ही व्यवस्थित परतून घ्यायची. तर त्याच्यामध्ये काय करायचं, आता हा हिंग घालायचा. कारण कसं आहे, ही रानभाजी आहे त्याच्यामुळे म्हणजे आपल्या पोटाला पण त्याचा ही तर औषधीच भाजी आहे, पण काही लोकांना गॅस वगैरे होण्याचा संभव असतो. तर ह्याच्यामध्ये आता हे हळद आणि लाल तिखट घालते. आणि काय करते, ह्याच्यावरती हे ताटामध्ये पाणी ठेवून ही डाळ मी एक 5 मिनटं शिजून घेते. तर भारंगीच्या भाजीसाठी जी मी डाळ शिजत ठेवलेली ना, तर मी काय केलं, हे मी कढईवर पाणी ठेवलेलं, त्याच्यामुळे आपली ही डाळ खालती लागली नाही आहे. त्याला एक 5 मिनटं झालेली आहेत. आणि हे बघा हे डाळ चांगली शिजलेली आहे. म्हणजे ताटाच्या पाठीमागे जी वाफ येते त्याचं पाणी ह्या डाळीमध्ये पडलं आणि डाळ छानपैकी शिजलेली आहे. तर आता आपण काय करायचं, ही
भाजी त्याच्यावरती घालून घ्यायची. तरी भाजी वरती घालून झाली तर आपण आता व्यवस्थित ही मिक्स करून घ्यायची आणि 1-2 मिनटं झाकण ठेवून परत शिजू द्यायची. तर मी आता मिक्स करून घेते. तर ही भाजी मी मिक्स करून घेतली आहे. तर वरती ताट ठेवून 1-2 मिनटं शिजू देते. कारण काय, त्याच्यामध्ये जे मसाले आहेत ते सगळे त्या भाजीला व्यवस्थित लागतील. कारण ते सगळे मसाले डाळीला लागलेले आहेत, तर ते आता आपल्या भाजीला लागणार, म्हणून 1-2 मिनटं शिजू देते. तर आता आपली 2 मिनटं झालेली आहेत. तर हे मी वरती भाजीवर ठेवलेलं ताट काढून घेते. हे बघा. तर आपण वरती ताटामध्ये पाणी ठेवल्यामुळे काय झालं, आपली भाजी खालती अजिबात लागलेली नाही आहे आणि ही भाजी आपली ही शिजलेली आहे. तर आता काय करायचं, त्याच्यामध्ये हे ओलं खोबरं घालायचं, व्यवस्थित ढवळून घ्यायचं आणि त्याच्यावरती हे 1 चमचा खोबरेल तेल घालायचं. म्हणजे भाजीचा एक चांगला सुगंध पण येतो आणि छान लागते खायला. तर आता भाजीमध्ये आपण खोबरं आणि तेल टाकलं आहे ना, तर ते खोबऱ्याचा ज्यूस आतमध्ये उतरण्यासाठी एक झाकण ठेवून अर्धा मिनिट शिजू द्यायची. तर आता आपलं अर्धा मिनिट झालेलं आहे. हे ताट मी काढून घेते आणि बघा, ही भाजी व्यवस्थित परतून घेते. तर आपली भाजी पण खालती लागलेली नाही आहे आणि छानपैकी आपली ही भाजी तयार झालेली आहे. तर आता आपली ही छानपैकी भाजी तयार झालेली आहे. तर अशा प्रकारे आपली ही भारंगीची भाजी अतिशय पौष्टिक, भरपूर प्रमाणात औषधी गुणधर्म असणारी आणि आरोग्याला हितकारक अशी ही भारंगीची भाजी तयार झालेली आहे. तर ह्या पावसाच्या सीझनमध्ये तुम्ही सुद्धा ही भाजी उपलब्ध करा आणि तुम्ही जर गावात राहत असाल तर शेतात, जंगलात, रानात, डोंगरात ही भाजी नक्कीच मिळते. ह्या 1-2 महिन्यात तर ही मिळणारच. तर ती शोधून आणा आणि ती बनवा. तुमच्या शरीराला, तुमच्या आरोग्याला अतिशय हितकारक अशी ही भाजी आहे. तर नक्कीच 1दा-2दा तरी ही भाजी ह्या सीझनला खा. आणि तुमच्याकडे सुद्धा ह्या भाजीला काय म्हणतात किंवा तुमच्याकडे ही भाजी बनवली जाते का, हे मला नक्कीच कमेंटमधून सांगा. धन्यवाद.